नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण जाणून घेऊया लाल किताब प्रमाणे 2026 चे राशी भविष्य, ते पण मीन राशीसाठी. तो 2026 मध्ये तुम्ही श्रीमंत बनू शकता, परंतु अट अशी आहे की तुम्ही शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहावं लागेल आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी उपाययोजना देखील कराव्या लागतील. तर चला आता मीन राशीच्या वार्षिक राशीफल बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वात आधी आपण 4 प्रमुख ग्रहांच्या गोचर स्थितीबद्दल जाणू. तो गुरुचे गोचर जे आहे 2026 मध्ये गुरु गोचरमुळे कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी वाढणार आहे. गुरु शिक्षण, नोकरी, मुले आणि प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक परिणाम देईल आणि यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक दृष्ट्या बळकट देखील होईल. नशीब देखील तुमच्या बाजूने असेल. 6व्या घरात गुरुचा आजार, शत्रू आणि कर्जाबाबत मिश्र परिणाम मिळेल. यामुळे अनावश्यक खर्च देखील होऊ शकतो. तथापि पैसे कमावण्याच्या आणि बचत करण्याच्या नवीन संधी देखील निर्माण होतील आणि तुम्हाला तुमच्या नोकरीतून फायदा होईल. शनी गोचर बद्दल बोलायचं तर शनी तुमच्या कुंडलीच्या लग्नाच्या घरात वर्षभर राहील आणि शनीची ही स्थिती तुम्हाला कठोर, हट्टी आणि कमी स्वभावाचं बनवू शकते, ज्यामुळे संबंध जे आहेत ते ताणले जातील आणि तुमच्या व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात देखील काही आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं. परंतु लग्नातील शनी तुम्हाला करिअरमध्ये फायदा मिळवून देईल. तथापि 7व्या भावातील शनीची दृष्टी वैवाहिक जीवन आणि भागीदारीवर देखील परिणाम करू शकते. तर 3ऱ्या भावातील दृष्टी भावंडांसोबतच्या संबंधावर परिणाम करू शकते आणि 10व्या भावातील दृष्टी तुमच्या कार्यक्षेत्रावर परिणाम करू शकते. आता जाणून घेऊया राहू गोचर. तर छायाग्रह राहू तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात आहे आणि या स्थानामुळे तुम्हाला परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित संधीचे फायदे मिळू शकतात. तथापि ही स्थिती राहू कौटुंबिक वातावरणातही अडथळे आणू शकते आणि मानसिक त्रास देखील देऊ शकते. तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा तुम्हाला एखाद्या प्रकरणात बदनामीचा सामना करावा लागू शकतो किंवा न्यायालयात जावे लागू शकते. कागदपत्रे वाचल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करा. तथापि हे गोचर गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतं. केतू बद्दल बोलायचं तर केतू 6व्या घरात असेल आणि ही जी स्थिती आहे ती निरोगी ठेवेल, तुम्हाला तुमच्या शत्रूंना पराभूत करेल आणि तुम्हाला कर्जमुक्त करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करेल. परंतु अट काय आहे की तुम्ही धार्मिक राहा. तथापि जर केतू अशुभ असला तर भांडणं लावतो आणि तुमच्या गुप्तांग, गुडघे किंवा पाय, दात किंवा ओठांशी संबंधित आजार निर्माण करतं. तुमच्या आईकडून तुम्हाला काही नुकसान होऊ शकतो. अप्रत्यक्ष अडथळे त्रास देऊ शकतात. तरीही तुम्ही विविध स्पर्धा परीक्षात आणि वादांमध्ये यशस्वी व्हाल. आता आपण मीनच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया. तर नोकरीबद्दल बोलायचं तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे की जून पर्यंत आरामदायी स्थिती राहण्याचा फायदा होईल. यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल. जून ते ऑक्टोबर नोकरी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या बुद्धिमत्तेची आणि सर्जनशीलतेची प्रशंसा होईल. ऑक्टोबर नंतर जे आहे तुमच्या नोकरीत फायदा होईल, परंतु कामाचा दबाव वाढू शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचं तर लग्नातील शनी व्यवसायात नवीन आव्हाने आणेल, परंतु 7व्या घरात असलेल्या त्याच्या दृष्टीमुळे तुम्हाला गंभीर आणि मेहनती बनवावं लागेल. आव्हाने उद्भवू शकतात, परंतु शनी कृतीचा कारक आहे म्हणून कठोर परिश्रम निश्चित फायदेशीर ठरेल. 12व्या घरात राहूची उपस्थिती व्यवसायात आणि परदेशांशी संबंधित संधींमध्ये फायदे आणू शकते. 6व्या घरात असलेला केतू जे आहे शत्रूंचा पराभव करेल. तथापि सर्वात मोठी समस्या अशी आहे की तुमचे वर्तनच तुमचा शत्रू बनू शकतं. आव्हाने हे असतील की तुम्हाला राहू आणि शनीकडून आव्हानांचा सामना करावा लागेल आणि या घरांसाठी उपाययोजना करणे हेच चांगले ठरेल. आव्हान फक्त विवाहित जीवनाशी संबंधित असू शकतात. आता मीन राशीचे हिशोबाने लाल किताब प्रमाणे आपण वित्त आणि संपत्तीबद्दल बोलूया. तर जून ते ऑक्टोबर गुरु तुमच्या उत्पन्नात वाढ करेल. नशीब देखील तुमच्या बाजूने असेल आणि ऑक्टोबर नंतर गुरु अनावश्यक खर्च करू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. विशेषतः गुप्त किंवा दुर्गम क्षेत्रात तुम्ही इन्व्हेस्ट करा. तथापि काळजीपूर्वक विचार करूनच गुंतवणूक करा आणि जमीन किंवा चांदी खरेदी करणे शिफारिश केली जाते. लाल किताब काय इशारा देतो की जर तुम्ही अविवेकपणा, कपट, पापी विचार, फसवणूक आणि नीच कृत्यांमध्ये गुंतलात तर संपूर्ण वर्ष संघर्षाने भरलेले राहिले. आता मीन राशीचे प्रेम संबंध, संतती आणि कौटुंबिक जीवन याबद्दल पाहूया की मे पर्यंत कुटुंबात आनंद, शांती, समृद्धी वाढेल. तुमचा कठोर, हट्टी आणि ताठरपणा यामुळे कधी कधी संबंध ताणले जाऊ शकतात, विशेषतः भावंडांशी आणि तुमच्या आईशी. राहू कुटुंबातील वातावरण बिघडवू शकतं, म्हणून तुम्हाला मनशांती राखण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल.
आणि शनीची जी 7वी दृष्टी आहे तुमच्या वैवाहिक जीवनात काही आव्हाने आणू शकतात. तसंच जून ते ऑक्टोबर गुरु तुमच्या प्रेम संबंधात सकारात्मक परिणाम आणि गोडवा आणेल. संततीचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. तथापि राहू आणि केतूमुळे तुम्हाला मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि त्यांच्याबद्दलची तुमची जबाबदारी देखील वाढेल. तर आपल्याला एक टिप्स काय की लग्नातील शनीचा स्वभाव तुमच्या स्वभावाला कटू बनवू शकतो. कठोर शब्द टाळा, कारण यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध बिघडू शकतात. शनी ग्रहाला संतुष्ट करण्यासाठी उपाययोजना करा. आता मीन राशीसाठी लाल किताबप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण काय म्हणताय, तर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल गंभीर राहावं लागेल. मात्र केतू तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल, जुनाट आजारांपासून मुक्त होण्यास देखील मदत करेल आणि जर तुम्ही धार्मिक राहिला तरच हे शक्य आहे. तसंच जून ते ऑक्टोबर हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. शिक्षणात सकारात्मक परिणाम दिसून येतील. विविध स्पर्धा परीक्षा आणि वादांमध्ये यश मिळवून येईल. तुम्हाला मारुतीची पूजा करायची आहे, केशराचा टिळक लावायचा आणि कडुलिंबाच्या काठीने दात स्वच्छ करायचे. आता मीन राशीसाठी अचूक उपाय सांगणार आहोत लाल किताब प्रमाणे. तर गुरुग्रहाला बळकटी द्या. म्हणजे कसं, पुजाऱ्याला कपडे दान करा, कोंबडीला मसूर खाऊ घाला, तुमच्या घरात सूर्यफूल किंवा झेंडूचे रोप लावा आणि गुरुवारी उपवास करा. तसंच शनी, राहू आणि केतूसाठी उपाय आहे. शनीसाठी उपाय आहे की तुमचे दात स्वच्छ ठेवा, अंध, अपंग, नोकर आणि स्वच्छता कामगारांवर लक्ष द्या. तसंच राहूसाठी पाण्यात कडुलिंबाच्या पानांनी स्नान करा आणि कडुलिंबाचं तेल वापरा. केतूसाठी हळद आणि केशर मिसळलेले दूध प्या, डोक्यावर केशरचा टिळा लावा. आता आपण लाल किताब 2026 अनुसार काय खबरदारी घ्यायची मीन राशीच्या लोकांना हे बघणार आहोत. तर फसवणूक आणि भांडखोर वर्तन टाळा. तुमच्या शिक्षण आणि नोकरीबाबत गंभीर आणि जबाबदार राहा. दारू टाळा. व्याजावर पैसे उधार देणे टाळा. भिकाऱ्याला कधीही तांबे किंवा तांब्याचे नाणे दान करू नका, अन्यथा तुमच्या मुलाला त्रास होईल. तसंच तुमच्या बहिणीला आणि काकांशी देखील अनावश्यक भांडणे टाळा. आणि आता सर्वात महत्वाचा लाल किताब उपाय मीन राशीच्या लोकांसाठी आम्ही सांगणार आहोत की सलग 6 दिवस धार्मिक स्थळी 600 ग्राम हराभरा डाळ दान करा. मंदिरात केळीची झाडे लावा आणि गरिबांना ब्लँकेट आणि मंदिरातील पुजाऱ्यांना काळ्या काठीची धोतर दान करा.